सरकारने खूप काही मोठे उपकार केलेत असं सुद्धा मी म्हणणार नाही. कारण हे प्रत्येक सरकारचं कर्तव्यच असतं आणि आमच्या सरकारचं सुद्धा ते कर्तव्य आम्ही ते निभावत आहोत. दुसरी गोष्ट, आतापर्यंतच्या इतिहासातील जेव्हा जेव्हा अशा प्रकारची संकट आली त्याचा जर आपण सर्वांनी अभ्यास केला तर हे दिसून येतं की आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज जर कुठलं असेल पीक नुकसान भरपाईचं तर ते हे यावेळच्या सरकारने जाहीर केलेलं आहे. आपल्या सर्वांना अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना म्हणजे अजित नवले आणि सुनील मोदी या दोघांना तर ते नक्की दिसून येईल, बाकीच्यांचं काही मला ठाऊक नाही. आता पहा, असं म्हणतात की कोणी वाईट वाटून घेऊ नये, दोन व्यक्तींना मी त्याच्यातून वगळलेलं आहे, बाकीच्या व्यक्तींनी सुद्धा वाईट वाटून घेऊ नये. पण पहा, गाढवासमोर जर गीता आपण वाचायला घेतली तर तिचं सार त्यांना काहीच कळत नसत त्या गाढवांना. तर आपण उगीच कोणासमोरही काही व्याख्यान इथे देत बसलो तर त्यांना ते समजणार पण नाही, डोक्यावरून जाणार. परंतु या महाराष्ट्राच्या पूरग्रस्त बाधितांना माझं एवढंच सांगणं आहे की या सरकारने चहू बाजूंनी आपल्याला उभं राहण्याचा एक प्रयत्न केलेला आहे, मदत देऊ केलेली आहे. म्हणजे ते सरकारचं कर्तव्य ते पार पाडित आहे वेगवेगळ्या. म्हणजे आजपर्यंत एनडीआरएफच्या निकषामध्ये सुद्धा जे बसलं नव्हतं अशा गोष्टी या सरकारने पहिल्यांदा करून दाखवलेल्या आहेत. इतिहासामध्ये पहिल्यांदा हे घडत आहे की एनडीआरएफने अगोदर जर समजा जनावरं कोणाची दगावली तर 3च जनावरांपर्यंत त्याचा मोबदला दिला जात होता. आता या सरकारने अशी गोष्ट करून दाखवली की 3 काय किती तुमची 30 जरी जनावरं या पूर परिस्थितीमध्ये जर बाधित झाली असतील, जखमी झाली असतील किंवा पूर्णपणे मरण पावली असतील तर त्यांना सुद्धा मदत पूर्णपणे दिली जाणार आहे. त्याप्रमाणेच विहिरींचं उदाहरण घ्या. विहिरी हा प्रकार कधी एनडीआरएफ मध्ये आलाच नाही, जास्त मदत आहे. हो, परंतु यावेळेस प्रथमतः सरकारने, कारण सरकारला कळलं की जी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे आणि आम्ही मायबाप सरकार हे गोरगरीब शेतकऱ्यांचा आहोत असं रोज टाहो पडून सांगत असतो, मग मदत सुद्धा तशीच भरपूर केली पाहिजे. म्हणून 31,628 कोटी आज जाहीर झालेले आहेत वेगवेगळ्या मार्गांनी. ज्या जमिनी आज उखडून गेलेल्या आहेत, माती वाहून गेलेली, अशा जमिनींचं पुन्हा पुनर्स्थापित करण्याकरता 3.5 लाख पर हेक्टरी मदत जाहीर केलेली. आणि काय टाळं फोडून ओरडतायत विरोधक की